नमस्कार, मी सौरभ तापकीर. आपण प्युअर कुक्कुटपालन करतो. तर आज रविवार आहे आणि आज ट्रेनिंगचा दिवस असल्यामुळे तुम्ही बघू शकता की माझ्या मागे इथं पूर्ण महाराष्ट्रावरून पूर्ण लोक आलेली आहेत ट्रेनिंग घेण्यासाठी. तुम्हाला पूर्ण मी फार्म फिरून दाखवतो. तुम्ही फार्ममध्ये भरपूर चेंज केलेले आहेत. बऱ्याच दिवसापासून फार्मची यूट्यूबची व्हिडिओ नव्हती काढली. हे पार्किंग आहे, तुम्ही बघू शकता की इथं गाडी लागलेलं आहे. त्याच्यानंतर इकडं फार्मची आपली सुरुवात होती. तर बघा तुम्ही ह्या बाजूला आपला मेन रोड आहे. ह्या मेन रोडपासून आपलं येतं चांदखेड, मावळ तालुका, पुणे जिल्ह्यामध्ये आपला फार्म आहे. तिथून आपला फार्म सुरू होतो. हे आपल्या फार्मचं एंट्री गेट. हे तुम्ही बघू शकता की आज रविवार असल्या कारणास्तव पूर्ण फार्मवरती लोक आलेली आहेत. त्याच्यामध्ये पूर्ण हे पार्किंगचा एरिया, इथून आमची एंट्री चालू होती पूर्ण गेटवरती. इथून एक मागं एक गेट आहे. आपण या फ्रंट साईडला आपण जाऊ, मी शेवटी दाखवतो ते. आपण आता जरा मागच्या दुसऱ्या गेटने जाऊ. ते एक पार्किंग आपलं संपलं की इकडे एक दुसरं एक पार्किंग आहे. तुम्ही बघू शकता की आपलं दुसरं एक पार्किंग इथं, इकडून एक आपलं एंट्री गेट आहे. आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता की पूर्ण फार्म आहे. आता तिथे छोटी पिल्लं आहेत म्हणून तिथं लाईट्या वगैरे चालू आहे. काही कप्प्यांमध्ये बंद आहे. तुम्ही बघू शकता तिकडं पिल्लांचं शेड आहे. त्या साईडला पूर्ण पार्किंग हे केलेलं आहे. आणि हे पूर्ण शेड हे पिल्लांचे आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये पण फिरून दाखवतो मी. आता आपण इकडून आलो पार्किंगमधून. आता इथं आपण या शेडमध्ये पहिलं जाऊन बघूया. हा जनरेटर आहे. आता म्हणजे आपलं लाईट बीट काय झालं प्रॉब्लेम त्याला, ते पाणीचा एक टाकीचा सोर्स केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की चुना आहे. चुन्याला आपण पाय लावूनच आतमध्ये यायचं. ही फवारणी विरकॉन एसची फवारणी आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पायावर, तुम्ही कोण पण आपल्याकडे व्हिजिटला आलं पाया फवारणी म्हणून आलं पाहिजे. हे पूर्ण माझे लाईटचे पॅनल हे बघा. अशा पिलांचे अंड्यांचे बॉक्स असते, त्याच्यामध्ये बॉक्सची पॅकिंग होती आपली सगळी. त्याच्यानंतर आता बघा इकडे एक पल्ल्यांचा लॉट येऊन गेलेला आहे. तुम्ही बघू शकता की चुना मारून पूर्ण पांढरं शुभ्र तुम्हाला दिसतंय. चुना मारून सगळं प्लेन करून ठेवलेलं आहे. लाईटिंगच्या वायऱ्या, आणि लाईट जर गेली तर हे आपले 2 ड्रम आहे. त्या ड्रमचा पूर्ण वरती धूर सगळा बाहेर जातो. हे बघा पूर्ण पॅक. इथं पण चुन्याची अशी एक लाईन केलेली आहे. आता तुम्हाला पुढं पिल्लं आहे ती दाखवतो तुम्हाला. हे बघा सगळ्या आळ्या त्याच्यामध्ये दाखव रे माझं. हे बघा मी आताच व्हिडिओ पण टाकली होती बघा आळ्यांची. बघा याच्यामध्ये पूर्ण आळ्या. आणि हे पिल्लांना खायला होते. तर पिल्लांना तुम्ही बघू शकता की कसं पूर्ण मॅनेजमेंट आहे. हे बघा हे पिल्लं आवडीने अशा याच्यामध्ये आळ्या खात्यात. तुम्ही बघू शकता. हे बघा अशा प्लेटामध्ये ठेव. ह्याच्यामध्ये पण एक ड्रम आहे. लाईट पाणी जर गेली तर वरतून सगळा धूर जातो. हा एक कक्ष, हा तुम्हाला मी आताच दाखवला साफसफाई करून ठेवलेला कक्ष. इकडून आपण आतमध्ये एंट्री आलो. तिथं पुढं पण बघू शकता तुम्ही. तिथं पण सगळे पिल्लं आहेत बघा कप्प्यांमध्ये. आणि ह्याच्यामध्ये पण बघा आळ्या बघा कशा हालतात. ह्याला पिल्लं आवडीने खातात. हे बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये पूर्ण. आता हे छोटी पिल्लं माहिती आहे, ह्याच्यामध्ये लाईट चालू आहे. ह्याच्यामध्ये लाईट बंद आहे. ह्याच्यामध्ये लाईट बंद आहे आणि ह्याच्यामध्ये लाईट चालू आहे बघा. कारण ही छोटी वयाने जरा छोटी पिल्लं आहेत, ह्यांना जरा हे लागतं. आणि ह्यांना खाद्य पण तुम्ही बघू शकता की पेपरवर टाकलेलं आहे मका. हे बघा पेपरवरती मका टाकलेला आहे. असं पूर्ण हे पिल्लांचं मॅनेजमेंट. इकडं पण पिल्लं आहेत कप्प्यांमध्ये. असं सगळं मॅनेजमेंट आपण केलं तर आपलं ब्रुडिंग, हे पूर्ण आपण जे शेड बघितलं ते पूर्ण शेड एवढं ह्याच्यामध्ये नुसतं पिल्लं निघायचं, पिल्लं मोठी व्हायचं काम होतं. दाखवता आपल्या फॉर्मवरती असं रविवार असल्यामुळे ट्रेनिंग पण चालू आहे. तुम्हाला तो पण सगळा परिसर दाखवतो. लोक खूप लांबून येतात. मागच्या साईडला जर आपण आलो तुम्ही बघा. आता ह्या पार्किंगमधून आपण इकडे चालत आलो. ह्या शेडमधून आपण आता आतमध्ये बाहेर आलो. आणि इथून आता हे जर केलं तिकडं पण माझ्या रूम आहेत. तिथं पण शेड आहे, इथं पण शेड आहे. आणि इकडं पण ह्या पूर्ण रूम आहेत. ह्या रूमांमध्ये पण मॅनेजमेंट करून तुम्हाला दाखवतो. बघा ह्याच्यामध्ये पण पिल्लं आहे. तुम्ही बघू शकता. खोले रूम खोलून दाखव. बघा ह्याच्यामध्ये पण पिल्लं आहेत रूमांमध्ये. खाद्याचं भांडं, पाण्याचं भांडं.
आणि रूममध्ये जर जास्त गरम झालं तर वरती कॉपरात एक्झॉस्ट पण लावलेला आहे, तिकडे बघू शकता. हे अशा प्रत्येक रूममध्ये पिल्लं आहे. हे सगळ्या रूमांमध्ये पिल्लं आहे. मी तुम्हाला एक राऊंड पण मारून दाखवतो. तिथं या बिल्डिंग जर पाठल्या तिथं वरती एक्झॉस्ट, वरती आतमध्ये फॉगर पण आहे फवारणी करण्यासाठी. हे सगळे रविवार असल्यामुळे आज सगळे लोक ट्रेनिंगला आले, विजिटसाठी आलेले. तिकडून घ्या ना आलते फुटपाथवरून. तिकडं पण आम्ही पूर्ण आपण नवीन शेडचं काम चालू आहे. ह्याचं पण खाद्याची भांडी, पाण्याची भांडी लावलेली आहेत. त्याच्या आतमध्ये पण पूर्ण पक्षी तुम्ही बघू शकता. या रुमांमध्ये जसं तुम्हाला दाखवलं तसेच पिल्ले आहेत. एक मिनिट मला हे पूर्ण नमस्कार. नमस्कार. हॅलो. इकडे पण तुम्ही बघू आता पाण्याचं टाकी केलेलं आहे. ही जी शेड आहे ह्या साईडचं, ह्या साईडच्या शेडला आणि ह्या साईडच्या शेडला पाणी जे जातं ते इकडे वरतून जातं या वरच्या टाकीमधून. नमस्कार. नमस्कार. तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता की पाण्याचं भांडं, खाद्याचं भांडं आणि पूर्ण, आणि तिकडे एक शेड, आणि त्या साईडला पण असं पूर्ण. आणि इकडे वरती पण आहे, तुम्हाला ते पण दाखवा. आणि त्या साईडला तुम्ही जे बघता खाली कोपऱ्यामध्ये ताडपत्री जी लावलेली आहे त्या साईडला हॉस्पिटल आहे. म्हणजे ते हॉस्पिटल आपल्या शेडपासून कमीत कमी एक 50-60 फूट अंतर लांब पाहिजे त्या शेडचं. म्हणजे इकडे तुम्ही बघू शकता की इथं एक शेड आहे, मागं त्या कोपऱ्यात एक, ह्या साईडला पण, आणि ह्या सगळ्या शेडला फिरकून आपली इकडे कोपऱ्यात शेड पाहिजे लांब. पुढे जा. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आता आजोला आहे, इथून वरतून दाखवलं हे का पूर्ण हा टेबल जो केलेला, हा आजोलांचा टेबल केलेला आहे. ह्या आजोलाच्या टेबलमुळे काय होतं, आपला रोजचा एका डबक्यामधून 10 ते 15 किलो आजोला निघतो. तर आपल्या डबक्यातून निघला की आपल्या कोंबडीचा खाद्याचा खर्च वाचतो. या नमस्कार बाबा. जर्सी चालतं, आता काय पर्याय नाही त्याला. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल तिकडे कोपऱ्यावरती ट्रान्सफॉर्मर लावलेला आहे. ट्रान्सफॉर्मर आपले वैयक्तिक लावले, तुम्ही बघू शकता की इकडं पण जनरेटर लावलेलं आहे कोपऱ्याच्या साईडला, तिकडं पण. आणि ह्या साईडला गांडूळ खत केलेलं आहे. ह्या गांडूळ खतामुळे काय होतं, आपले अजून खताची कॉस्ट वाचते. तुम्हाला मी आळ्या दाखवल्या, ही एक नवीन कन्सेप्ट तुम्हाला मी म्हणलं होतं आळ्यांची. तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये अंडी तयार होतात. या अंड्याचं रूपांतर आहोत त्या टेबलवरती. या इकडे आणि हे बघा, ह्याच्या हातामध्ये माझ्या आळ्या आहेत, अशा आळ्या तयार होतात. तर अशा प्रकारचे BSFच्या आळ्याचं मी सांगितलं. त्याच्यानंतर इकडं हायड्रोपोनिक आहे. हायड्रोपोनिक ह्याला ट्रे बनवला, ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिक ह्या टाकीतून पाणी जातंय आणि हे 8 ते 10 दिवसामध्ये हे हायड्रोपोनिक आपलं मका खायला भेटतो. मग 1 किलोचा मका त्याला आपण 15-20 किलो 10 किलोपर्यंत तो मका होतो, 1 किलोचा मका. आणि ऑटोमॅटिक लावलेलं आहे ह्याला, सगळं पाणी मारतं नुसतं. आपण नंतर ट्रे उचलायचा, कोंबड्यांना हाय कसा नेऊन टाकायचा. ओके, किती दिवसानंतर? 10 दिवस बंद करता, 10 दिवस.
बघा हे मुक्त संचार ऑफिस आहे. अरे तिकडून जातात. हे बघा हे आपण राजहंस असे सोडतो. हे राऊंड आपली साफसफाई जास्त होती हे पुढं. आणि असं पूर्ण मुक्त संचारचं आपलं पोल्ट्री फार्म पाहिजे. त्याच्यामुळं बघा ह्या एक शेडला एक आपलं मुक्त संचार आहे. आणि ही तर सगळं हे बघा गिनीफाऊल पक्षी हे दिसतात ना मोरासारखे पक्षी. हे एक पक्षी आपण पाळले पाहिजे. त्याच्याने आपल्या शेडमध्ये साप बीप मुंगूस बिंगूस जास्त काही येत नाही. आणि असा मुक्त संचार. ह्या शेडची पूर्ण टाकी पांगटाकी वरती लावलेली आहे. आणि माझ्या डोक्यावरती ज्या रिबिनी दिसतात त्या रिबिनींमुळं घार कावळा वगैरे काही येत नाही. आलं ह्या साईडला बघा कुत्री आहेत सगळी. ह्या साईडला पण एक शेड आहे तुम्हाला दाखवतो. हा टर्की पक्षी असतो बघा पांढरा. हा पण आपल्या कोंबड्यांसंग असाच राहतो आरामशीर बघा. हे एक शेड आहे. असे तेलाचे डबे अंडे देण्यासाठी. उकडावरती तुम्ही पक्षी बघू शकता कसे खेळतात. आणि हे असं सगळं इकडं बदकांचं पोषण केलेलं आहे. तुम्ही बघू शकता बदक. ट्रेनिंग असल्यामुळं आज सगळं हे नियोजन. या साईडला मागं आलं इकडं खुडूक कोंबड्यांचा कक्ष बघा इथं बोर्ड लावलेला आहे. दाखवतो तुम्ही या कप्प्यामध्ये बघू शकता. जरा टॉर्च लावलं इकडे सगळं खुडूक कोंबड्या तुम्ही बघू शकता. हे बघा कोंबडीचा इथं पिल्लू पण निघलेलं आहे एक छोटा. इथं कोंबडी बसलेली आहे. इथं कोंबडी बसलेली आहे. इथं बसलेली आहे. हे बघा अशा सगळ्या कोंबड्या इथं बसलेल्या असतात. हे बघा हे बघा इथं अशा सगळ्या कोंबड्या बसतात. एका कप्प्यामध्ये मॅनेजमेंट आहे खुडूक कोंबड्यांचं. असं प्रत्येक कप्प्यामध्ये इथं जे कप्पे दिसतात त्या प्रत्येक कप्प्यामध्ये असं सगळं मॅनेजमेंट आहे. तुम्ही बघू शकता हे असं पूर्ण. ह्या कप्प्यामध्ये पण कोंबड्या खाली तुम्ही बघू शकता तिथं बसलेल्या दिसतील तुम्हाला. आज ट्रेनिंग असल्यामुळे हे आमचे सगळ्या ट्रेनिंगचे सगळे अरेंजमेंट या सगळ्या इथं गोष्टी.